नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावरती 500% आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढच्या आठवड्यामध्ये संमत होण्याची शक्यता असल्याची माहिती अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी दिली. रशियावरती 500% टॅरिफ लादल्यानं अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या रशियन मालावरती 500% आयात शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे रशियाला आर्थिक फटका बसून रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यास मदत मिळेल असं ग्राहम यांनी सांगितलंय. तसेच त्यांनी भारत, चीन आणि ब्राझील हे देश रशियाकडनं स्वस्त तेल खरेदी करत असून रशियाला युद्धामध्ये आर्थिक मदत करत असल्याचा दावा केलाय. तर लिंडसे ग्राहम यांनी नक्की काय सांगितलंय ते पहा. तर रशियावरती 500% टॅरिफ लावण्याचं विधेयक संमत झालं तर अमेरिकेला रशियाकडनं स्वस्त तेल खरेदी करण्याचा भारत, चीन आणि ब्राझील या देशांवरती देखील निर्बंध लावता येतील असं सिनेटर लिंडसे म्हणाले. दरम्यान अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावरती अतिरिक्त 25% आयात शुल्क लावलेलं आहे. एकूण 50% आयात शुल्क अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या भारतीय मालावरती आकारलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी भारतावरती आणखी आयात शुल्क लावण्याबाबत इशारा दिला होता. युक्रेन विरुद्धच्या युद्धामध्ये भारत रशियाकडनं तेल खरेदी करून रशियाला आर्थिक मदत करत असल्याचं ट्रम्प यांनी अनेकदा म्हटलं होतं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत विविध विषयांवरती सकारात्मक बैठक पार पडली असं ते बोलले. ट्रम्प यांनी रशियावरती निर्बंध लावण्याच्या विधेयकाला हिरवा कंदील दाखवलाय. मी आणि सिनेटर ब्लुमेथर आणि इतर विधेयकावरती काही महिन्यांपासून काम करत होतो. हे विधेयक मंजूर होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. युक्रेन शांततेसाठी प्रयत्न करतोय तर पुतीन निष्पाप लोकांची हत्या करतायत. स्वस्त तेल खरेदी करून पुतीन यांना युद्धामध्ये मदत करणाऱ्या भारत, चीन, ब्राझील यांना हे विधेयक मदत करेल. पुढील आठवड्यामध्ये हे विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान अमेरिकेकडून लवकरच मंजूर होणाऱ्या या विधेयकाचं नाव सँक्शनिंग ऑफ रशिया ॲक्ट 2025 असं ठेवण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकारांशी संवाद साधताना भारतावरती आणखीन टॅरिफ लादणार असल्याचाही इशारा दिला होता. डोनाल्ड ट्रम्प बोलले की पंतप्रधान मोदी हे एक उत्तम व्यक्ती आहेत. मी खुश नाही हे त्यांना माहीत आहे. मला खुश ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ते व्यापार करतात आणि आम्ही त्यांच्यावरती लवकरच टॅरिफ लावू असंही ते बोलले होते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर आता आपण पाहिलं तर 500% टॅरिफ लावला जाणार असल्यानं किंवा तशी शक्यता निर्माण झाली असल्यामुळे आज आपलं भारतीय मार्केट मोठ्या प्रमाणावरती गडगडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. निफ्टीचा निर्देशांक हा 1% जास्त रेडमध्ये क्लोज आहे. तर मग पाहूयात की पुढे येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.